जय गजानन, नमस्कार. सोनापूर्णाच्या मिशन 50 मध्ये तुमचे स्वागत आहे. आजची जी सवय आहे ती सवय क्रमांक 26, हॅबिट नंबर 26, चहा किंवा कॉफीच्या आधी प्रोटीन खाणे. मी ज्या बहुतेक महिलांसोबत काम करते त्या सगळ्या जवळजवळ हेच सांगतात की सकाळी उठल्यावर खूप थकवा जाणवतो, पण चहा किंवा कॉफी घेतलं की मग एकदम परत छान वाटायला लागतं, एनर्जी वाटायला लागते. पण एक शांतपणे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणं 40 नंतर महिलांना एनर्जी देत नाहीत, उलट हळूहळू थकवून टाकतं. कॅफीन वाईट आहे म्हणून नाही किंवा चहा पिणं वाईट आहे म्हणून अजिबात नाही, तर कारण असं आहे की तुमचं मेटाबॉलिझम आणि तुमचे हॉर्मोन्स बदललेले आहेत, पण सकाळची सवय तशीच राहिली आहे. म्हणजे वयोमानानुसार आपण आपल्यामध्ये बदल केलेला नाही आहे. सकाळी उठल्यावर शरीर आधीच उपवाशी म्हणजे फास्टेड असतं आणि त्यामुळे थोडं तणाव किंवा संवेदनशील देखील असतं. त्यावेळेला कॉर्टिझॉल जो आपल्याला एनर्जी देतो किंवा जागा करणारा हॉर्मोन असतो तो नैसर्गिकरित्या खूप हाय असतो. आता त्यावर अन्न न घेता जर चहा घेतला तर ब्लड शुगर पटकन वाढते आणि तितक्याच पटकन ती खाली येते. कॉर्टिझॉल खूप जास्त वेळ वाढलेलंच राहतं, त्या अजून मसल्सची झीज म्हणजे मसलचं ब्रेकडाऊन वाढतं आणि जी क्रेविंग असते म्हणजे आता ह्यानंतर 10-10:30ला परत खावं असं वाटतं, ती पण त्या क्रेविंग्स खूप वाढतात आणि त्या येत राहतात सारख्या सारख्या. सो 40 नंतर याचा परिणाम का बरं आपल्याला जास्त जाणवतो? कारण मसलचं प्रमाण आधीच आपल्या शरीरात कमी झालेलं असतं, इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी देखील कमी झालेली असते, आपल्याला स्वतःला स्ट्रेसमधनं सावरण्याची जी आपली ताकद असते, स्पीड असतो तो देखील कमी झालेला असतो. त्यामुळे जर तेव्हा अजून जर चहा आणि कॉफी आधी घेतली तर तुम्हाला जरी असं वाटतं की मला फ्रेश वाटलं, तर इनफॅक्ट तुम्ही दिवसभरात जी नंतरची एनर्जी आहे ती उधार आधीच वापरून घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला नंतर लेटर इन द डे अजून एनर्जी क्रॅश जाणवायला लागते. म्हणून बऱ्याच महिलांना असं वाटतं की आपण तयार तर आहोत पण तरी थकलेलं वाटतं नंतर, किंवा 10:30-11 नंतर परत काहीतरी खावं असं वाटतं, किंवा परत एकदा चहा किंवा कॉफी घ्यावी असे वाटते, किंवा परत चिडचिड होते जास्त, किंवा डोकं जड व्हायला लागतं. असं अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे जाणवतात. आणि हे आपल्या लक्षातच येत नाही की एक छोटीशी गोष्ट की आपण प्रोटीन आधी चहा किंवा कॉफीच्या आधी घेतलं तर आपण हे सगळं फिक्स करू शकतो दिवसभरात. सो हे लक्षात घ्या, हे इच्छाशक्तीचं अपयश नाही आहे, हे शरीर सांगतंय की प्लीज आता थोडं माझ्याकडे लक्ष द्या किंवा क्रम बदला. उपाय खूप छोटा आणि खूप सिंपल आहे. ओके, सो चहा किंवा कॉफीच्या आधी फक्त प्रोटीनचे कुठले तरी सोर्स खायचे, म्हणजे पूर्ण जेवायला नाही बसायचं आहे, मोठा नाश्ता नाही करायचा किंवा एक्स्ट्रा काही बनवायचं नाही आहे, कारण माझ्या मैत्रिणीला वेळ नसणार आहे हे मला माहिती आहे. फक्त यापैकी काहीतरी गोष्टी करा, यातल्या काहीतरी गोष्टी ज्या तुम्हाला जमतील त्या करा. एक तर आहे की भिजवलेले बदाम किंवा अक्रोड, शेंगदाणे काहीतरी खाणं, किंवा पनीर किंवा टोफू असेल घरामध्ये तर ते थोडं ठेवायचं आणि ते अगदी अर्धी वाटी खायचं आहे. उकडलेले अंडे आहे, किंवा चिकन किंवा फिश उरलं असेल तर ते खायचं, किंवा एखादा धिरडं किंवा थोडे रात्रीचं डाळ कुठली आमटी उरली असेल तर ती खाऊ शकता, किंवा उसळ असेल तर ती अर्धी वाटी खाऊ शकता. तर अगदी थोडंसं काहीतरी खायचं आहे. आणि हे सगळे ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असणार आहे. तुम्ही ह्यातले थोडे तरी काही पदार्थ रेडी ठेवा, म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स माहिती असले की तुम्ही ते सकाळी सकाळी कराल. आता यामुळे 3 महत्त्वाच्या गोष्टी होतात. एक आहे की कॅफीन किंवा चहा पिण्याआधी ब्लड शुगर स्थिर राहते, म्हणजे तुम्ही आधीच कॅफीन घेत नाही त्यामुळे ब्लड शुगर नीट राहील. सकाळची जी मसल्सचा ब्रेकडाऊन होतो तो देखील कमी होईल, कॉर्टिझॉलची तीव्रता कमी होईल आणि एनर्जी राहील, आणि तुम्हाला असं खूप असं जिटरी वाटणार नाही. प्रोटीनला असा विचार करा की जणू काही तो तुमचा सीट बेल्ट आहे, म्हणजे तो घट्ट लावला की मग तुमची अशी कार राईड छान होईल तसं होणार आहे. चहा किंवा कॉफी तुम्ही तरीही घेता, पण तो शरीराच्या विरोधात आता काम करत नाही आहे, पण शरीरासोबत काम करतोय. आता ह्याचे काही डूज अँड डोंट्स आहे, म्हणजे काही गोष्टी पाळायच्या आणि काही आवर्जून टाळायच्या. पाळण्यामध्ये हे आहे की खूप कमी प्रमाण ठेवायचं आहे, कारण आपण टायमिंग बघतो आहे, क्वांटिटी नाही. मग अगेन मोठा नाश्ता नाही करायचा आहे, थोडंसं आहे. चावून खायचं आहे कारण आपलं डायजेशन आपल्या तोंडातच सुरू होतं. 5 ते 10 मिनिट थांबायचं इफ पॉसिबल, दॅट विल बी बेटर, आणि त्यानंतर चहा किंवा कॉफी घ्यायचा. आता काय टाळायचं आहे तर मला सकाळी एनर्जी पाहिजे म्हणून ग्लुकोजची बिस्किटं खाल्ली, टोस्ट, खारी, ब्रेड, बटर अजिबात नाही. हे सगळं शुगर आहे, हे टाळायचं आहे. दुसरं आहे की मला सकाळी सकाळी एनर्जी नसते म्हणून मी अजून जास्त साखर टाकून घेतली, ते तर आवर्जून टाळायचं आहे की त्यांनी
परत तुमचा क्रॅशच होणार आहे, त्याचा उपयोग नाही. एक मी कायम ऐकते की मला भूक नाही की आम्हाला वेळच नसतो सकाळी. अजिबात नाही, ते चालणार नाही. सकाळची भूक हॉर्मोन्समुळे असते, स्पष्ट जाणवत नाही, ती आपल्याला कळत नाही. सो ही सवय चहा किंवा कॉफी सोडण्याबद्दल नाही, ती त्यातून चांगली एनर्जी मिळवण्याबद्दल आहे. हे नक्की लक्षात घ्या. 40 नंतर वेलनेस म्हणजे जास्त शिस्त नाही, जस्ट एक स्मार्ट सिक्वेन्सिंग, एक व्यवस्थितपणे आपला क्रम लावून घ्यायचा आहे. आधी प्रोटीन, मग चहा किंवा कॉफी. ओके, हा खूप छोटासा बदल आहे, पण त्याचे इफेक्ट प्रचंड आहे. एनर्जी, मूड, क्रेविंग्स आणि दीर्घकाळाच्या मेटाबॉलिझममध्ये तुम्हाला फरक जाणवेल. मिशन 50 म्हणजे जास्त करणं, खूप अवघड गोष्टी करणं असं अजिबात नाही आहे. फक्त आपल्या शरीराला समजून घ्यायचं आहे, स्वतःला थोडंसं वेळ द्यायचा आहे, स्वतःकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आणि तुमच्या या जर्नीमध्ये तुमची ही सोनाली ताई तुमच्या बरोबर आहे. मिशन 50 हॅबिट नंबर 26. पुन्हा भेटूया हॅबिट नंबर 27 मध्ये.